विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वतीनं जोरदार तयारी सुरू असताना आता परिवर्तन महाशक्तीनंही विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली. 2 दिवसापूर्वी पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीला माजी आमदार शंकरअण्णा धोडगे, राजू शेट्टी, संभाजीराजे भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आणि या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आता माजी आमदार शंकरअण्णा धोडगे होते. तर अण्णा, काय सांगाल, कशा प्रकारे ही परिवर्तन महाशक्तीची सुरुवात झाली? परिवर्तन महाशक्तीची सुरुवात तशी 2 महिन्यापूर्वीच झालेली आहे. कारण जवळपास पहिल्यांदा राजू शेट्टी साहेब, मी आणि शेतकरी चळवळीचे जे आमचे जुने सहकारी आहेत वामनराव चटप यांनी आम्ही पहिल्यांदा विचार केला की बाबा राज्यात देशात निवडणुका होताना आपण बघतो आहे, पण या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये शेतकरी, बेरोजगारी किंवा विकासाचा विषय कुठेही दिसत नाही. आणि खरं तर हा विषय या काळामध्ये तो ऐरणीवर असला पाहिजे, पण तो निवडणुकीचा कुठलाही विषय दिसत नाही. कदाचित आपण यावेळी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न गंभीर आहेत, शेतकऱ्याची परिस्थिती गंभीर आहे, बेरोजगारीचे प्रश्न गंभीर आहेत, महाराष्ट्राची विकासाच्या बाबतीतही पिछेहाट होते आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जरी महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, या कळीच्या आणि मूळ प्रश्नावर ते लढताना दिसत नाहीत. ते एकमेकावर टीका करताना आणि उनं गातानाच ते दिसत आहेत. आपण जर एकत्र येऊन या विषयाकडे निवडणूक केंद्रित केली तर ते चांगलं राहील, म्हणून आम्ही तिघजणं पहिल्यांदा एकत्र बसतो. त्यावेळी आम्ही जवळपास 1.5 महिन्यापूर्वी परिवर्तन आघाडी स्थापन केली. त्याचं एक अधिवेशन शेगावलाही घेतलं, 2-3 बैठकाही आमच्या झाल्या महाराष्ट्रामध्ये. आणि नंतर याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनं बाकी आमचं सगळ्यांसंग बोलणं चालणं तर होतंच. बच्चूभाऊ संघ होतं, त्याच्यानंतर तो बुलढाण्याचा रविकांत तुपकर असेल, प्रकाशजी आंबेडकर असतील, जरांगे दादा असतील, जे काही कपिल पाटील असतील लोकभारतीचे, जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये समाजाचे मूळ विषय घेऊन चळवळ्या करतात, आंदोलनं करतात आणि वर्षानुवर्ष करतात, या सगळ्या घटकांसोबत, त्यांच्या नेत्यांसोबत आमचं बोलणं चालणं चालूच होतं याचा विस्तार करण्याच्या दृष्टीने. आणि परवाच्या दिवशी स्वराज्याचे संभाजीराजे आणि प्रहारचे बच्चूभाऊ यांच्यासोबतही चर्चा झाली. आणि पुन्हा आम्ही सगळेजण एका जागी परवा बसलो पुण्याला आणि ठरवलं की बाबा काही करून यावेळी महाराष्ट्रातली निवडणूक ही या दोन्ही आघाडीच्या, म्हणजे युती आणि महाविकास आघाडी, या दोन्ही आघाड्यांच्या बाबतीत जनमत महाराष्ट्रातलं अनुकूल नाही आहे. फक्त जनतेला महाराष्ट्रातल्या एक चांगला पर्यायाची ते शोधात आहेत. लोक इच्छा वेगळी आहे. पर्याय नाही गेल्यानंतर याला तरी द्या, नाही तर त्याला तरी द्या, असंच होते. आपण जर चांगला सक्षम पर्याय दिला आणि चांगली माणसं दिली, चळवळीतली किंवा अगदी त्या क्षेत्रात कारगुजार असलेली अनुभवी माणसं दिली आणि त्यासाठी एखादा फ्रंट, एखादी आघाडी केली, तर महाराष्ट्राची येणारी निवडणूक नक्की तिला परिवर्तनीय ठरेल. म्हणून मग आम्ही परवाच्या दिवशी ती बैठक केली. फक्त एक केलं की परिवर्तन आघाडी आता सगळ्यांच्या मते मधल्या काळामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे अण्णाराव पाटील असतील, धनगर समाजाचे, तेही जॉईन झाले. या सगळ्यांना बसून काल परिवर्तन महाशक्तीची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर उद्या 26 तारखेला संभाजीनगरला या सगळ्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्याचा, म्हणजे उद्या निवडणुकीत सगळ्यांना एकत्रित काम करावं लागणार आहे. नाहीतर वरच्या लेवलला तुम्ही नेते एकत्र आलात आणि आमचं खालच्या पातळीवर काही आमचं हे झालं नाही असं होऊ नये, त्यासाठी सर्व घटक पक्षाच्या, म्हणजे त्याच्यामध्ये बच्चूभाऊ कडूचा प्रहार असेल, संभाजीराजेची स्वराज्य असेल, त्याच्यानंतर राजूभाऊ शेट्टीचा स्वाभिमानी असेल, स्वतंत्र भारत पक्ष वामनराव चटप आणि शेतकरी संघटना त्यांचे पदाधिकारी असतील, अण्णाराव पाटलांचे महाराष्ट्र विकास आघाडीचे असतील, आमचे MRSचे सगळे राज्यभरातले पदाधिकारी असतील. या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवून उद्या 26 तारखेला संभाजीनगरला एक मेळावा घ्यायचा ठरला आहे. आणि मधल्या काळामध्ये
जे काही आणखी सामाजिक घटक आहेत, काही छोटे-मोठे कुणाचं एखाद्या मतदारसंघापुरता चळवळ असेल, काम असेल किंवा आणखी सामाजिक चळवळ असेल, शेतकऱ्याच्याच आणखी राहिल्या उरल्या-सुरल्या काही संघटना असतील, यांना जोडून घेण्यासाठी आम्ही 26 तारखेपर्यंत सगळ्यांना जाहीर निमंत्रण दिलं, की बुवा आपण बसू. ही वेळ बसायची आहे आणि एकत्रित लढा द्यायची वेळ आहे. एकत्रित येऊन निवडणूक लढवायची वेळ आहे. या दोन्ही आघाड्यांना महाराष्ट्रातली जनता मनापासून मान्यता देत नाही. फक्त आपण पर्याय सक्षम किंवा चांगला पर्याय देत नाही म्हणून त्यांना नाही तर यांना द्या आणि यांना नाही तर त्यांना द्या असं होते आहे. असं म्हणून आव्हान बी केलेलं आहे. आणि मधल्या काळामध्ये आम्ही बाळासाहेब आंबेडकरांनाही हा प्रस्ताव विनंती केलेली आहे, की बाबा आपणही या बाबतीत पुढे चालून बसू. तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही काही मार्गदर्शन करत असताल तर आमची सगळ्याची तयारी आहे, असाही प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि 26 तारखेला संभाजीनगरला बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महत्त्वाचे नेते कोण उपस्थित राहणार आहेत? नाही, आता हे जे मी सांगितलेले बाबा, हे जे संभाजीराजे असतील, बच्चूभाऊ आहेत, राजूभाऊ शेट्टी आहेत, वामनराव चटप आहे. आता मराठवाड्यात असल्यामुळं थोडीफार त्याच्या आयोजनाची आणि सगळ्या गोष्टीची जबाबदारी माझ्यावर तर आहेच. मी ते पुढाकारानं करेलही. पुन्हा आमचे आनाराव पाटील आहेत लातूरचे. ही सगळी म्हणजे जे नेते आहेत हे आता जे आलेत, त्याच्यानंतर लोकभारतीचे कपिल पाटीलही येतील, त्यांनाही आम्ही सांगू, काही अडचण नाही. सगळेच नेते राहतील. घटक पक्षाचे सगळे नेते. हां. आणि तुमचं प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणं झालंय, पण अजून त्यांचा प्रश्न तुमच्याकडे आलेला नाही. राजरत्न आंबेडकरांसोबत काय बोलणं झालंय का? नाही, बोलणं चालू आहे ना. राजरत्न आंबेडकर साहेबांशीही बोलणं झाले. ते मध्ये येऊन जरांगे पाटलालाही भेटलेत. आम्ही बोलायला कोणाशीही संकोच केलेला नाही. कारण ही वेळ परिवर्तनाची आहे. महाराष्ट्राला या 2 आघाडीच्या तडाख्यातून, कचाट्यातून काढण्याची योग्य वेळ आहे. त्याच्यामुळं आमच्यामध्ये काही अहंकार नाही. अगदी नम्रपणे आम्ही विनंती करतो, की बाबा ही वेळ आहे परिवर्तनाची. सावध व्हा. नाहीतर हे पुन्हा तेच यांचे सरकारं बघितलेत. यांनी 2.5 वर्ष केले, त्यांनी 2.5 वर्ष. यांचं कामाची पद्धत बघितली, सिस्टम बघितली. बरं, स्वातंत्र्यानंतर या घटक पक्षातले सगळे एक बार मुख्यमंत्री राज्याचे राहून गेलेले आहेत. पण महाराष्ट्रातल्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये यांनी असा काही वेगळा ड्रास्टिक चेंज किंवा वेगळा काही असा छाप पाडलेली आहे किंवा नाविन्य काहीच केलेलं नाही. उलट महाराष्ट्राची आज अधोगती होताना सगळ्या आघाड्यावर दिसते. आणि मला सांगा, आता परिवर्तन महाशक्ती किती जागावर निवडणूक लढवणार आहे? महाराष्ट्रातल्या सगळ्या जागावर निवडणुका लढवाव्या लागतील. हो, आणि त्याची काय कुठल्याही एका संघटनेची कसं आहे, कुठल्याही एखाद्या संघटनेची महाराष्ट्रातल्या चळवळीत वाढलेल्या विशेषतः चांद्यापासून बांद्यापर्यंत अगदी शहरी असतील, ग्रामीण असेल, अशी सर्वदूर काही राजकीय ताकद नसतेच आहे. त्यामुळे ज्याच्या त्याच्या भागातल्या ज्याच्या काही ताकदी असतात, ताकदीचे पॉईंट असतात किंवा त्यांचे कार्यक्षेत्र असतात. या सगळ्यांना एकत्र येऊन लढविल्यावर सगळ्या महाराष्ट्रात होतेच की. पण विरोधकांकडून अशी टीका होते, की राजू शेट्टी असतील, छत्रपती संभाजीराजे भोसले असतील, बच्चू कडू असतील, हे यानं त्या कारणानं अनेक वेळा सत्तेत होते, सत्तेतल्या पक्षासोबत होते. आता त्यांचं तिकडलं जे महत्त्व कमी होते म्हणून हे नवीन पर्याय दिला आहे, असंही बोललं जातं. नाही, नाही. असं हे सत्य नाही आहे. या सगळ्या गोष्टीच्या प्रक्रियेला सुरुवात मी केलेली आहे. म्हणजे सुरुवात. आणि कुणाचं महत्त्व कुणामुळं वाढते आणि कुणाचं महत्त्व कुणामुळं कमी होते हा विषय नाही. ही जी आघाडी होती आहे एका विचारधारेवर होती आहे, एका कार्यक्रमावर होती आहे. याच्यामध्ये कुणाचा TRP वाढवायसाठी आणि कुणाचं नेतृत्व सिद्ध करायसाठी ही आघाडी नाही. आम्ही अगोदरच ठरवलं की हे 5 नेते सुकाणू समितीत असतील. निर्णय, धोरणात्मक निर्णय जे आहेत, उमेदवार निवडीपासून जे काही कॉमन मिनिमम ज्याला समान किमान कार्यक्रम होतो ते ठरवण्याचे अधिकार या 5 जणाला असतील. हे कुणाचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी नाही, कुणाचं महत्त्व वाढवण्यासाठी आघाडी नाही. महाराष्ट्राची ती गरज आहे. महाराष्ट्र अडचणीत आहे. आणि आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती या जे घटक पक्ष आहेत ते तुल्यबळ आहेत. आता आपण अशात परिवर्तन आघाडी स्थापन केली, की किती त्यांना टक्कर देईल? काय विश्वास आहे तुमच्या मनात? नाही, नाही. तुल्यबळ आपण म्हणतो. कसं असते, बळ हे सिद्ध जनता करीत असते. अनेक वेळेला लोकशाही प्रक्रियेमध्ये म्हणजे शक्तिमान माणसं, अफाट ताकद, आवाका असलेली माणसंसुद्धा कशी जमिनीवर लोळताना दिसतात,
हे जनता ठरवित असते, मतदार ठरवत असते की हे तुल्यबळ आहेत की नाही. कारण ते एकमेकाविरुद्ध लढतात म्हणून ते तुल्यबळ वाटतात. पण चांगला जर पर्याय पुढे आला तर मतदार या दोघांनाही बाजूला सारून परिवर्तन करतात. असं काय अनेक वेळेला भारतीय लोकशाहीत ते घडलेलं आहे. किती जागा येतील काय विश्वास वाटतो? अहो, सरकार उभा करायचं चाललंय आमचं. तर म्हणजे मुख्यमंत्री तुमचा होईल असं वाटतं? सरकार उभा करणार आम्ही. हां, म्हणजे पर्यायाने मुख्यमंत्री तुमचाच होणार ना? आता सरकारच येणार म्हणल्यावर मुख्यमंत्री होईलच की. आणि तो तुम्ही पुन्हा प्रश्न विचारू नका तुमच्या मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण. आमची ही जी आघाडी आहे, ही आघाडी सर्वसमावेशक सगळे नेते आहेत, ते सगळे मिळून करत आहेत. त्यावेळेसच्या परिस्थितीवर आम्ही ते निर्णय घेत राहू. निश्चितच हे परिवर्तन महाशक्तीचे पदाधिकारी माजी आमदार शंकराण्णा धोंडगे होते. यांनी विश्वास व्यक्त केला की महाविकास आघाडी आणि महायुतीला लोक कंटाळले आहेत, त्यामुळे आम्हाला स्वीकारतील. त्याचबरोबर जे ते आम्ही सरकारही स्थापन करणार आहोत आणि आमचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.